कंस जातीने राक्षस आहे, मलाही मान्य आहे. पण जातीने राक्षस असणाऱ्या कंसाने चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. थाटामाटात पुढचं वाक्य बोलेन आपल्याला. कंस जातीने राक्षस आहे, पण चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून देतोय. आम्ही जातीने माणसं आहोत, पण चुलत बहिणीचं तोंड पाहत नाही. कोण बरं बोला? चुलत बहिणीचं तोंड न पाहणाऱ्या माणसापेक्षा चुलत बहिणीचं लग्न थाटामाटात लावून देणारा कंस 1000 पटीने चांगला आहे. आणखी पुढे बोलू. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा राक्षस बरी आहे, त्याच्या सुधारणा करतो. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा राक्षस बरी आहेत, नवलाची गोष्ट नाही. काही बाबतीमध्ये माणसापेक्षा जनावर बरी आहेत. महाराज, जनावर माहिती तुम्हाला? जनावर बरी आहे. कशी सांगतो तुम्हाला? बैलाला देवाने सांगितले जन्माला येताना, हे बघ शाकाहारी आहेस बरं, कडबा खायचा, गवत खायचं, चारा जे काय असेल ते खायचं, जीव गेला तरी हरकत नाही, पण मांस खायचं नाही, असं बैलाला सांगितलंय परमेश्वराने. जसं बैलाला सांगितलंय ना, तसंच आपल्यालाही सांगितलंय. मनुष्यही शाकाहारी आहे आणि बैलही शाकाहारीच आहे. आता ऐका, एखाद्या बैलाला तुम्ही 8 दिवस उपाशी ठेवा आणि 9व्या दिवशी त्या बैलाच्या पुढे चटाकभर मांसाचे तुकडे टाका, खाईल? खाईल का? नाही. बैल मरायला तयार होतो. पोट राहत नसेल, बांधलेली मेक तोडून खाईल, आणि राहतच नसेल तर जीव सोडून देईल. पण शेवटच्या क्षणापर्यंत बैल कधीच मांस खात नाही. माणसाचं कसं आहे? बैलांनी धर्म पाळला, देवाने सांगितलेलं ऐकलं, आणि आमच्या माणसांनी मात्र धर्म सोडला. म्हणून मी असं म्हणेल की काही बाबतीमध्ये माणसापेक्षा जनावर बरी आहेत. आणखी पुढे बोलतोय का?